नमस्कार मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोशी निगडीत एक मोठी अपडेट पुढे आली आहे आणि ही अपडेट आहे वोटिंग ट्रेंडशी संबंधित। फायनल वोटिंग नंतर आता घरातील सदस्यांची रँकिंग आजच्या ह्या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच लेटेस्ट अपडेट्स वेळेवर तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, बिग बॉस मराठी ह्या शोच्या वोटिंग लाईन्स आता बंद झाल्या असल्या तरी न भूतो न भविष्यती असं विक्रमी वोटिंग झालेलं पाहायला मिळालंय आणि ह्या वोटिंगचं प्रमाण इतकं प्रचंड होतं की त्यापायी कित्येक वेळा बिग बॉसची साईटच हँग झाली होती। मित्रांनो, वोटिंग ट्रेंड बाबत आता आपण जाणून घेऊया आणि ह्याद्वारे स्पर्धकांचं रँकिंग सुद्धा तुम्हाला आताच कळून येईल। मित्रांनो, जे वोटिंग झालंय त्यानुसार 6 स्पर्धकांपैकी सर्वात शेवटच्या क्रमांकावर आहे जान्हवी किल्लेकर आणि नंबर 5 वर आहे निक्की तांबोळी। जान्हवी आणि निक्की ह्या दोन स्पर्धकांना इतर स्पर्धकांच्या तुलनेत नाममात्र वोटिंग झालंय। वोटिंगवरून हेच कळतंय की ह्या दोघींना महाराष्ट्राने आपली स्पष्ट नापसंती दर्शवली आहे। मित्रांनो, टॉप 4 स्पर्धकांमध्ये खरी चुरस पाहायला मिळाली आहे। सर्वात धक्कादायक न्यूज तर ही आहे की अंकिताला 4थ्या क्रमांकावर समाधान मानावे लागणार आहे। अंकिताला डीपी दादांनी बऱ्याच मतांनी मागे टाकलंय, तेव्हा कोकण हार्टेड गर्ल कोल्हापूरच्या डीपी दादांना मागे टाकण्यात अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळाले। टॉप 3 मध्ये लास्ट पोझिशनवर म्हणजेच 3ऱ्या क्रमांकावर डीपी दादा आहेत। एक मोठा ट्विस्ट देखील काही वेळासाठी पाहायला मिळाला की डीपी दादा हे अभिजितला मागे टाकून 2 नंबरवर पोहोचले होते, मात्र थोड्या वेळाने परत एकदा अभिजित सावंतने आघाडी घेत सेकंड रँकवर उडी मारली। आणि मित्रांनो, परत एकदा प्रचंड मतांनी वोटिंग ट्रेंडमध्ये सूरज चव्हाण क्रमांक 1 वर कायम आहे। मित्रांनो, असे असले तरी ग्रँड फिनालेच्या ऐन निर्वाणीच्या क्षणी शोचे निर्माते मोठा ट्विस्ट घडवून आणू शकतात आणि असे होण्याची दाट शक्यता आहे। असे का, ते आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये ऑलरेडी डिस्कस केलं आहे। तेव्हा अभिजित सावंत शोचा विनर आणि सूरज रनरअप होण्याचे मॅक्झिमम चान्सेस आहेत। पण मित्रांनो, ह्या मुद्द्यावर तुमचे काय मत आहे? कोण ठरणार यंदाचा बिग बॉस मराठीचा विनर? कमेंट सेक्शनद्वारे तुमचे मत नक्की कळवा। तसेच या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।